बाळा, खूप दिवसांपासून मनात मोठी ओढ घेऊन डोळ्यांत आसवे दाटून तू इथे आला आहेस ना? घाबरू नकोस. तुझे सगळे विचार आणि तुझ्या मनातली सगळी घालमेल मला समजली आहे. आज मी तुला तुझ्या आयुष्याचा, तुझ्या भाग्याचा एक मोठा संकेत देणार आहे. तू खूप काही सोसलं आहेस, अनेक रात्री जागून काढल्या आहेत. माझं कसं होईल या विचारांत तू स्वतःलाच हरवून बसला आहेस. पण आज मी तुला सांगायला आलो आहे, तुझे ते कष्टाचे दिवस आता संपत आले आहेत. तुझ्या समोर दोन पवित्र कमळं आहेत, एक गुलाबी आणि एक पांढरं. ही फक्त फुलं नाहीत, ही तुझ्या कर्माची फळं आहेत. आता अगदी शांत हो, डोळे मिट, स्वतःच्या श्वासावर लक्ष दे आणि पूर्ण श्रद्धेने तुझ्या अंतरात्म्याचा आवाज ऐक. यापैकी ज्या कमळाकडे मन ओढ घेईल त्या कमळावर आपलं बोट ठेव. निवडलंस ना? आता लक्ष देऊन ऐक, प्रत्येक शब्द मनात साठवून ठेव. जर तुझं बोट गुलाबी कमळावर पडलं असेल तर बाळा, हे समृद्धीचं आणि भरभराटीचं चिन्ह आहे. तू खूप मेहनत केली आहेस, रक्ताचं पाणी केलं आहेस, पण तरीही हवं तसं फळ मिळालं नाही. अनेक वेळा तुला वाटलं नशीब तुझ्याशी खेळतंय, पण आता थांब. तुझी ही पैशांची चणचण आता हळूहळू संपत आहे. तुझ्या घरात अन्नाची आणि धनाची कमतरता राहणार नाही. तुझ्या कुटुंबात जे वाद, जे गैरसमज, जे दुरावे होते ते आता निवळतील. घरात पुन्हा शांती येईल आणि प्रेम वाढेल. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, कितीही मोठा झालास तरी नम्र राहा, कोणाचंही मन दुखवू नकोस. मी तुझ्या सोबत आहे, सावलीसारखा. तुझे मार्ग मी स्वतः मोकळे करत आहे. आणि जर तू पांढरं कमळ निवडलं असेल तर बाळा, तुझं मन या कमळासारखंच निर्मळ आहे. पण काही काळापासून तुझ्या मनावर चिंतेचं सावट आहे. रात्री झोप लागत नाही, मन अस्वस्थ असतं, लोकांच्या शब्दांनी तू लवकर दुखावला जातोस. आता निश्चिंत राहा, हे पांढरं कमळ शांतीचं आणि विजयाचं प्रतीक आहे. तुझ्यावर आलेलं गंडांतर, तुझ्यावर झालेला अन्याय आणि तुला त्रास देणारी ऊर्जा मी आता स्वतः माझ्यावर घेतली आहे. ज्या गोष्टीची तुला भीती वाटते ती आता तुझं काहीही बिघडवू शकणार नाही. तुझ्या आरोग्यात सुधारणा होईल, तुझ्या विचारांना योग्य दिशा मिळेल. येणाऱ्या काळात तुला अशा संधी मिळतील ज्या तुझं संपूर्ण आयुष्य बदलून टाकतील. फक्त संयम ठेव आणि माझ्यावरचा विश्वास कधीही सोडू नकोस. तू इथे चुकून आलेला नाहीस, मीच तुला इथे बोलावलं आहे. तुझ्या आयुष्याची दोरी माझ्या हातात आहे. लोकांचे टोमणे, अपमान आणि अपयश या सगळ्यांच्या पलीकडे मी तुझ्यासाठी एक सुंदर आयुष्य घडवत आहे. तू जे सोसला आहेस त्याचा हिशोब मी ठेवून आहे आणि त्याचं फळ तुला इतकं मोठं मिळेल की जगाला आश्चर्य वाटेल. तू एकटा नाहीस. जेव्हा तुला वाटेल की कोणीच तुझं ऐकत नाही, तेव्हा डोळे मीट आणि माझं स्मरण कर. मी तुझ्या पाठीशी उभा आहे हे तुला जाणवेल. हा संकेत तुझ्या सुखाच्या प्रवासाची सुरुवात आहे. तुझी ही निवड, तुझी ही श्रद्धा तुला खूप पुढे घेऊन जाणार आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ.